मंडळी, जेवणाची थाळी कितीही भारी असली तरी त्यात चटपटीत लोणचं असल्याशिवाय जेवणाची काही मजा येत नाही. तसं आपण आपल्या चॅनलवर भरपूर लोणच्याची रेसिपी बघितलीत. तसंच आज आपण चटपटीत, रसरशीत, तोंडाला चव आणणारं इडलिंबूचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. लिंबाच्या जातीतलं हे मोठं फळ तेवढंच गुणकारी पण आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता हे बघा, हा मला इडलिंबू मिळालेला आहे. लिंबाच्या जातीतला हा एक प्रकार आहे. तो आकाराने मोठा असतो आणि जास्त रसरशीत असतो. ह्याचे भरपूर गुणकारी फायदे आहेत बरं का. मुख्यतः किडनी स्टोनला हा फार उपयोगी पडतो. तसेच त्वचा विकारासाठीही चांगला आहे, कारण ह्याच्यात भरपूर व्हिटॅमिन सी असते. ह्याच्यापासूनच आपण मस्त रसरशीत, चटपटीत, स्वादिष्ट असं लोणचं करणार आहोत. हे बघा, आता हे इडलिंबू आहे ते मी मधनं चिरलेलं आहे आणि त्यातल्या जितक्या बिया काढता येतील तितक्या बिया मी काढून घेत आहे. बिया काढल्यानंतर त्याचे असे बारीक काप केलेले आहेत. तुम्ही बघू शकता, इथे मी बिया बाजूला काढलेल्या आहेत आणि जे मी बारीक काप केलेत ते कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. आता हे कुकरचं भांडं मी कुकरमध्ये ठेवते. आता वाफवताना लक्षात घ्या, ह्याच्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये जात नाही आणि छान फोडी वाफवून येतात. आता साधारण 1-2 शिट्ट्या करून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. वाफवताना आठवणीनं त्याच्यावर झाकण ठेवा. तुम्ही हे कढईत सुद्धा झाकण ठेवून वाफवून घेऊ शकता. हे बघा, 2 ते 3 शिट्ट्या केल्यात आणि हे व्यवस्थित वाफवून झाले. आता काय केलंय, मी त्यातला रस बाजूला काढून घेतलाय. साधारण 1-1.5 वाटी रस इथं मला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखट, आता साधारण अर्धा वाटी मी इथं लाल तिखट वापरले आणि हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, त्यामुळे त्याला रंग चांगला येणार आहे. तसेच 1 मोठी वाटी साखर ह्याच्यामध्ये घातलेली आहे. आपण आंबट गोड असं छान रसरशीत इडलिंबूचं लोणचं करणार आहोत. आता हे सगळं मिश्रण मी गॅसवर ठेवून व्यवस्थित ढवळून घेते. आता साखर विरघळेपर्यंत आणि याला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण गॅसवर ठेवायचं आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवून चांगलं 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे उकळून घ्यायचंय. हे बघा, मिश्रणाला उकळी आली आणि चिकटपणा आणि दाटपणा पण आलेला आहे. किती मस्त रंग आलेला आहे ना, आणि करताना असा मस्त असा सुगंध सगळ्या घरभर पसरलेला आहे. आता मिश्रण उकळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या आपण वाफवलेल्या इडलिंबूच्या फोडी आहेत त्या घालून घेऊया. इडलिंबू एक आयुर्वेदिक फळ मानलं जातं आणि ते सहसा मिळत नाही. अगदी क्वचित भाजी मंडईत वगैरे आपल्याला हे मिळून जाईल. इडलिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, त्यामुळे ते स्किनसाठी चांगले, तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा हे लोणचे उपयोगी पडते. आता बघा, फोडी घातल्यानंतर सुद्धा 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले, म्हणजे फोडी आणि रस छान एकजीव होईल. आता गॅस बंद करूया आणि मिश्रण पूर्णपणे गार होऊन देऊया. इडलिंबूच्या साल आहेत ना, जरा जास्त जाड असतात, त्यामुळे ह्या आपल्याला कुकरमध्ये व्यवस्थित वाफवून घ्याव्या लागतात. हे बघा, मिश्रण गार झाले आणि किती छान रसरशीत असं आपलं हे लोणचं दिसत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटले की नाही. मग जर तुम्हाला इडलिंबू मिळालं तर हे लोणचं नक्की करून ठेवा. आता आपण हे स्वच्छ धुतलेल्या, कोरड्या केलेल्या बरणीत लोणचं काढून घेत आहोत. 8 ते 10 दिवस हे लोणचं मुरायला ठेवावं लागतं, मग ते खायला तयार होतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षभर ह्याला काही होत नाही. आता मी हे लोणचं उपासाला पण चालेल असं केलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर ह्यात तयार लोणचे मसाला, तयार लिंबू लोणचे मसाला घालू शकता. पोळी बरोबर, भाकरी बरोबर किंवा गरम गरम वाफाळता भात, तूप आणि हे लोणचं खायला खूपच छान लागतं. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तुम्ही तुमच्या घरात हे कधी लोणचं केलं आहे का, हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.